भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमच्या राणी सरकार बघा अजून झोपल्यात. आज वाढदिवस आमच्या राणी सरकारांचा. कुठल्या वाढदिवसाची विश केल्या, पण गिफ्ट काय दिली नाही आम्हाला. गिफ्ट मग मी देऊ? तू देतोस मम्मीची. पप्पी दे मला एक. चला, वाढदिवसाचं गिफ्ट मिळालेलं आहे. मोबाईल धरून मला उठवायला येऊन झालायचं आहे, पण त्यामुळे उठवतो बसवतो पहिला. मस्तपैकी उठून बसवतो. अबाई ग, चलो. असं उठून बसावं लागतं सिंहासनावर रोजच्या रोज उठल्या. बाकी कुठलेही काम नाही केलं चालते. चलो. पण आमच्या दात घासायला लावले आणि त्याच काय तुझं हा जरा पाणी घालायला लागते. बाकीच काय विषय नाही. लांबडा करत नाही भावानो, कारण आपला मोबाईलचं स्टोरेज पण तेवढं नाही आणि अपलोड करायची लायकी पण नाही आपल्या मोबाईलची. त्यामुळे जेवढा होईल तेवढा बारीकमध्ये व्हिडिओ करतो. बाकी काय शॉर्टमध्ये तुम्ही बघताच व्हिडिओ आपण दुनिया भांडी करताना, ते काय आपण मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही. असं औषध पहिलं पाणी गरम करून घ्यायचं. असं औषध वाचावं लागते. 4, 5, 7. आमच्या स्वतःची कामं तरी स्वतः करायला मला मदत करतात, त्यामुळे माझं काय एवढं अवघड नाही. नाहीतर माझं लय अवघड होते. कसं आहे, वेळ आणि परिस्थिती माणसाला सगळं काय करायला भाग पडतं. त्यामुळे लाजायचं नाही. काम कुठलं पण असून ते चोख करायचं. दुधाने बिस्किट कर. दुधाने बिस्किट देऊ? चालते. आणि पाणी घालणार तर पाणी घालू? पाणी घाल. बरं. म्हणाले मम्मी दुधाने बिस्किट आण म्हणते. आज पण थंड वाजायला लागले जरा. जाऊन दुधाने बिस्किट घेऊन येतो. दुधाने बिस्किट घेतले भावानं नाश्त्याला आज. कसं आहे, पाऊस पडल्यामुळे थंड वाजायला लागलेलं आहे. वातावरण पण गारगीच झाले सगळं, त्यामुळे जरा असं वाटायला यावं. ठेवले आता गरम करायला. इकडं आपला बिस्किट पुढं आणला आहे मस्तपैकी. पुढं आता फोडून एका प्लेटमध्ये येतो आणि आईसाहेबांना खायला देतो. बाकीचं काही धुणं भांडी करताना काही व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही, ते काही शॉर्टमध्ये तुम्ही बघतायच. त्यामुळे तेवढं भावानं समजून घ्या. लव यू बहिणीनं आणि भावानं. नाही, बहिणी आणि चिडत्यात परत आमचं नाव घेणं. आयुष्यात टेन्शन किती पण असून दे, पर्याय एकच आहे, कष्ट करत राहणे. बाकी काय सुद्धा नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, आयुष्यात अडचणी सगळ्यांना आहेत, पण सामोरं जाण्याची ताकद पण तेवढीच सगळ्यांना असते. फक्त आपण धाडस करायला पाहिजे. शड्डू मारून अडचणींच्या पुढे उभं राहायचं भावानं आणि सामोरं जायचं सुट्टी येईल. तर भावानं माझ्या बहिणीनं आईसाहेबाचा नाश्ता तयार झालेला आहे आणि देतो. पहिला भुका लागली असते, लय वेळ झाला आहे नाश्ता करायला आज. तर कशा बसल्यात बघायचं. हाय कर. हाय हाय. लय आणलेलं नाहीत मला. नको, मला भुका नाहीत. तुझ्यासाठी मी खातो खरं, मला भुका नाही. नंतर खातो तू. का मला भुका नाहीत खरं. खा राहू दे. मग आता तुझा वाढदिवस आहे, तूच चार मला आता एक घास. दिवस आहे आणि आईसाहेब लागत मला एक घास खा. ते काय रोजच खातो, त्यात काय वाद नाही. हे जरा चाल. 2 खायचे. 2 नाही, एक घास. 2 एकच नाही. तो दात सुद्धा घासलेला नाही. गरम आहे, गरम आहे. एक घास. काय खातोय बस. काय अगं, मी तोंड सुद्धा धुतलेला अजून तसंच पडले. माझं पोट भरलं पण समजलं तुम्ही. खा शाबास. हॅपी बर्थडे. हेच आपला केक आहे. भांडी तर त्याला काय भावानं व्हिडिओ केला नाही. आपले 4 भांडी तर तेवढी 2 घेतल्यात. इथं आहे बघा, ढीक ठेवलं आहे भांड्यांचा. कसं आहे, एक भांड्याचा आधारस्तंभ परत आहे की नाही, ती पहिला व्यवस्थित पुसून घ्यायला लागते, नाही तर सगळं अवघड होते. परत भांडी ठेवलं की नाही, पाणी बिणी सगळं व्यवस्थित नसतं. भांडी होती आपली तेवढी धुवून टाकल्यात आपण. आईसाहेब काय करलात बघतो, नाही तर परत आणि दांगा करतात माझ्या नावानं. अजून नाश्ता करत असेल, कारण कसं आहे मम्मीला वेळ लागते नाश्ता करायला. काय करल्यास? आईसाहेब अजून नाश्ता करतात आपल्या, त्यामुळे काही विषय नाही. पहिलं पाणी ठेवले. आता पाणी तापले की मस्तपैकी गरगरीत आंघोळ करायची पहिला. मात्र सगळे आवरले आहेत भावानं. जसं काही तुम्ही शॉर्ट बघताय तुम्हाला तर माहीतच आहे. गंध लावला आणि आईसाहेबांचा आशीर्वाद घेतला की आपल्या दिवसाची सुरुवात झाली. आणि लई जणांनी मला प्रश्न विचारले मम्मीला नेमकं काय झाले. तर विषय असा झाला भावानो की मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात आहे की नाही, मम्मी धुणं धुता असं एकदम BP हाय झाला आणि स्ट्रोक बसलेला तिला. त्यामुळे तिची एक साईड पॅरलाइज झाल्या
आणि मागच्या महिन्यात 1 वर्ष झालं एप्रिल महिन्यात आहेत आपले आईसाहेब तरी बऱ्यापैकी रिकवर झाल्यात, म्हणजे अशा रिकवर झाल्यात की विषयच नाही ना. आपल्याला मदत तर करतात, तुम्ही तर बघतायच. त्यामुळे आपलं प्रयत्न आणि आईसाहेबांच्या अशा जागृत आहेत, त्यामुळे आईसाहेब आपल्या लवकरच बऱ्या होतील तुमच्या आशीर्वादानं. काळजी घ्या भावानो. लव्ह यू भावानो आणि माझ्या वहिनीनो.